तर ह्या रविवारी आपण काय करणार आहोत सेवा मी त्या सांगते. आपण मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला आपण हवन करणार आहे. खरं हे हवन मी कशातनं सुरू केलंय, मी पूर्वी म्हणजे आजही मी गगनगिरी महाराजांच्या आश्रमात जाते आणि गगनगिरी महाराजांनी हे सांगितलेलं आहे की प्रत्येक पौर्णिमेला लक्ष्मी प्राप्तीसाठी हवन करायचंय आणि प्रत्येक अमावस्येला 15 दिवसात माझ्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आलेली आहे ती इथे आपण हवन करायचंय. एक नारळ घरावरनं उतरवून आणायचंय आणि आपल्या हवन कुंडामध्ये आणि आपण इथे वेगवेगळे याग घेतो त्याच्यामध्ये ते अर्पण करायचंय. तर ही पौर्णिमा म्हणजे सगळ्यात वर्षातली मोठी पौर्णिमा आहे, त्रिपुरारी पौर्णिमा. सुहासनींचा हा सण मानला जातो. त्या दिवशी आपण वाती जाळत असतो. तुम्हाला कदाचित मागच्या वर्षीचं माहिती असेल तर आपण प्रत्येक जण वाती जाळतो आणि अशा पद्धतीने हा सण साजरा करतो. तर ह्या वर्षी कसं असणार आहे, 1 वाजता मठामध्ये यायचंय, 1 ते 5 वाजेपर्यंत हवन आहे आणि श्री विष्णू लक्ष्मी याग आहे. विष्णूंच्या नावाने लक्ष्मीच्या नावाने मी पूजा करणारे, स्वाहाकार करणारे. तुमची कोणाची इच्छा असेल की ताई ह्या पूजेच्या मुख्य यजमानपदी मला बसायचंय, माझ्या मिस्टरांना आज सुट्टी आहे, 7 ते 8 प्रकारच्या पूजा असतात, तुम्ही दोघं पती पत्नी या पूजेमध्ये बसू शकता. आतापर्यंत मला वाटतं 3 याग झालेले, बरेचसे कपल याच्यामध्ये बसले आहे. जे बसले नाही स्वतःहून पुढे या, ताई आम्हाला इथे पुढे बसायचंय. किती छान संधी आहे, लक्ष्मी याग आहे त्याच्यामध्ये बसायचंय. तिथे नाही बसता आलं, मिस्टर नाही आले, एकटे सुद्धा तुम्ही ह्या सेवेला बसू शकता. प्रत्येकाला हवन केलं जातं इथे, त्या हवनामध्ये भाग घ्यायला मिळतो. त्यानंतर 5 वाजता आपण आपल्या मठातली तुळस आहे तिचं लग्न करणार आहोत. 5 ते 5:30 थोडासा तुम्हाला नाश्ता चहा दिला जाणार आहे आणि आपण जी 6:30 ला आरती घेतो, अंधार लवकर पडतो त्यामुळे थोडी आधी म्हणजे 5:45च्या दरम्यान आपल्या तुळशीचं लग्न झालं की 5:45 वाजता आपले जावई बुवा आले की मग 5:45ला आरतीला सुरुवात करायची. ती आरती कशी असते, आपल्या घरून प्रत्येकाने ताट घेऊन यायचं आहे, एक मोठा दिवा आणायचा आहे. आपल्या मठामध्ये ह्या वाती विकायला आहे, अशा वाती बाहेर मार्केटमध्ये सुद्धा विकायला असतील, त्याला त्रिपुरारी वात बोलतात. तुपात भिजवून आणायचं. फक्त एक काळजी घ्यायची, खूप जास्त तूप नाही लावायचं, नाही तर ती ना तासभर जळत राहील आणि असं म्हणतात की त्यांनी वात शांत होईपर्यंत आपण ते ताट खाली ठेवायचं नाही. त्यामुळे थोडीशी तुपामध्ये भिजवायची. जी आरती आतमध्ये करतात, वर्षातनं एकच दिवस असा असतो की आपल्याला सगळ्यांना ती आरती करायला मिळणार आहे. ती आरती करायची आहे कार्तिक स्वामींचं दर्शन. कृतिका नक्षत्र ह्या दिवशी 2 दिवस पौर्णिमा आहे, एक रविवारी आहे आणि आधी सोमवारी. त्यातलं कृतिका नक्षत्र ज्या दिवशी असतं, फक्त स्त्रियांना वर्षातनं एकदाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं, कारण ते ब्रह्मचारी आहे. तर त्याचं दर्शन आतमध्ये फोटो असणार आहे, त्याचं दर्शन घ्यायचंय. आपण एक नोट घेतो कोरी आणि त्याचं पिरॅमिड बनवतो आणि कार्तिक स्वामींच्या फोटोला लावतो आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो. अशा पद्धतीची 1 ते 6 6:30 वाजेपर्यंत रविवार आहे, आपल्या सगळ्या पूजेला सहभागी होता येईल. बऱ्याच वेळा थोडीशी उपस्थिती कम्पेअर टू आजच्या पेक्षा कमी असते, एवढी सात्विकता मिळत असते ना आपल्याला. मी तर मागे सांगितले की याची देणगी मूल्य फक्त 100 रुपये. ते सुद्धा कशासाठी ठेवलंय की मी काहीतरी देते तेव्हा मला काहीतरी मिळणार आहे, त्याच्यामुळे 100 रुपये. पण तेही मला देता येत नाही, काही माझी परिस्थिती नाहीये, तुम्हाला इथून कोणीही जा म्हणणार नाहीये. मठामध्ये यायचंय, बसायचंय, सगळी पूजा बघायची आहे. त्यामुळे रविवारी सगळ्यांनी 1 ते 6चा वेळ, दोन्ही वेळचं जेवण बनवून यायचंय. इथला प्रसाद असेल तो थोडासा घरी घेऊन. पण मिस्टरांना सांगायचं की आठवडाभर मी तुमच्यासाठी काम करते ना, तर एक रविवार तो सुद्धा तुमच्या आणि माझ्या संसारासाठी मी इथे सेवा करणार आहे. तुम्ही पण एकदा आमच्या मठात येऊन बघा ना, किती छान वातावरण असतं, फ्रीमध्ये चहा मिळणार आहे, छान नाश्ता मिळणार आहे, या आपण पिकनिक होईल आपली एक दिवस, असं काहीतरी छान सांगा. त्यांना पण आणायचा प्रयत्न करा आणि तुम्ही सर्वांनी ह्या सेवेसाठी यायचं आहे. ह्या आठवड्यामध्ये काय काय सेवा आहेत त्या सांगते. त्रिपुराची वात का जाळायची आहे, प्रत्येक वर्षी आपण जाळतो बघा. शिवाने काय केलं होतं, त्रिपुरासुराचा एक राक्षस होता, त्रिपुरासुर त्याचं नाव होतं आणि त्याने एवढ्या सगळ्या त्रिभुवनामध्ये त्रास देत होता. मग हा राक्षस तयार कसा झाला होता, तर शिवाला एकदा खूप क्रोध आला होता आणि त्या क्रोधाने हा राक्षस तयार झाला होता. बघा माझे शब्द नीट ऐका की क्रोधाने राक्षस तयार झाला होता. आपण घरामध्ये काय करतो, रोज राक्षस तयार करतोय की नाही,
मग ते जाळायचेत आपल्याला. तर हा त्रिपुरासूर स्वतः शिवाच्याच रागातनं निर्माण झाला, तर तो कसं त्याला मारू शकेल ना. आपल्या मुलांना आपण मारताना रागवताना जरा आपलं सूर कमीच होतं, त्यामुळे स्वतः शिव सुद्धा त्याला मारू शकत नव्हते. अशा वेळेस सगळ्यांनी प्रार्थना केली की ह्या त्रिपुरासुराला मारायचं आहे, आणि मग विष्णूंना प्रार्थना करून शिवाने त्याची हत्या किंवा त्यांचा वध केला होता. त्याच्या प्रित्यर्थ आपण ही त्रिपुरासुराची वाद जाळायची, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो क्रोध आहे, जो राग आहे, जो राक्षस आहे, त्या राक्षसाला आपल्याला त्या दिवशी जाळायचं आहे.